शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगार पुन्हा आक्रमक. पुन्हा एकदा संघर्ष उभा राहण्याच्या तयारीत ते सज्ज झालेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळात कर्नाटक पॅटर्नवर मोठा बदल करण्यात आला आहे. महत्त्वाचा निर्णय म्हणजे एसटीमध्ये आता 5 प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आली आहे. या विभागांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती ही विभागीय मुख्यालये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांनी पुन्हा एकदा शासन विलिनीकरण या जुन्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघर्ष समितीच्या माध्यमातून कामगार एकत्र येण्याची तयारी सुरू झाली आहे. एसटी कामगार सेनेचे राज्यभरातील 24 संघटनांना पत्र लिहून विलिनीकरणासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. सत्ताधारी पक्षातील संघटनांना नेतृत्वाची ही विनंती करण्यात आली आहे. कामगारांची नेमकी मागणी काय? 2016 पासून दरवर्षी 1% वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता मिळावा. 2018 पासून वाढलेली महागाई भत्त्याचा फरक तात्काळ द्यावा. 2020 ते 2024 पर्यंत प्रलंबित वेतनवाढ 6,500 रुपयांचा फरक द्यावा. महागाई भत्ता 25% आणि 50% पार गेल्यावर त्यानुसार घरभाडे भत्ताही वाढवावा. दुसरीकडे नवीन विभागांमुळे सेवा अधिक सुरक्षित, वेळेत आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे, असं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्पष्ट केले आहे. पण कामगारांच्या या आंदोलनाने प्रशासनाची डोकेदुखी वाढली हे निश्चित आहे. हे प्रकरण आता कोणत्या वळणावर जाईल याकडे सर्व कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. तेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.